पुष्पक एक्सप्रेसमधून पडून 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। दिवा मुंब्रा स्थानकादरम्यानची घटना आहे। पुष्पक एक्सप्रेसमधून 5 जण पडल्याची माहिती। या 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। दिवा मुंब्रा स्थानकादरम्यानची ही घटना आहे। पुष्पक एक्सप्रेसमधून 5 प्रवासी खाली पडल्याची घटना घडली आहे। दिवा कोपर रेल्वे स्थानकादरम्यान 5 प्रवासी एक्सप्रेसमधून पडलेले आहेत। या 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। दिवा मुंब्रा स्थानकादरम्यानची ही घटना। आताची ही सर्वात मोठी बातमी। दिवा मुंब्रा स्थानकादरम्यानची घटना। 5 प्रवासी या एक्सप्रेसमधून पडल्याची माहिती समोर येते। या 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान एक्सप्रेसमधून पडून 5 जणांचा मृत्यू झालाय। दिवा मुंब्रा स्थानकादरम्यानची ही घटना। पुष्पक एक्सप्रेसमधून पडून 5 प्रवासी हे पडलेले आहेत। त्यांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालाय। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले। स्वप्नील, काय अधिकची माहिती? नीलम, दुर्दैवी घटना खरं तर रेल्वे स्टेशन जे मुंब्रा स्टेशन आहे इथे घडल्याचे पाहायला मिळते। मुंब्रा येथील एका एक्सप्रेस ट्रेन मधून 5 ते 6 प्रवासी हे खाली पडल्याने दगावलेले आहेत। त्याचबरोबर 10 ते 12 प्रवासी पडल्याची माहिती जी आहे प्राथमिक माहिती समोर आली होती। यामध्ये ही जी एक्सप्रेस आहे ती CSMT कडे रवाना झाली होती। त्यामुळे काही गर्दीच्या वेळी जे प्रवासी आहेत ते लटकून प्रवास करत होते। ट्रेनला अशी सुद्धा माहिती देण्यात आली। त्यामुळे एकूणच या संदर्भातील माहिती मिळाल्यानंतर CRPF असतील, GRPF असतील या ठिकाणी दाखल झाले होते। RPF पोलीस सुद्धा दाखल झाले आणि जे जखमी आहेत त्यांना जवळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि या घटनेची अधिक तपास जो आहे तो सुद्धा सुरू करण्यात आलेला आहे। मात्र ट्रेन मधून जे प्रवासी प्रवास करताना कसे पडले आणि काय नक्की घडलं या संदर्भातील जी माहिती जी आहे ती तेथील ज्या प्राथमिक घटनास्थळी जे उपस्थित होते त्यांच्याकडून सुद्धा घेण्यात येते आणि एकूण जो तपास आहे तो आता सुरू झालेला आहे। त्यामुळे लवकरच या संदर्भातील अधिकृत माहिती जी आहे ती सेंट्रल रेल्वेकडनं देण्यात येणार असल्याचं माहिती देण्यात आली। स्वप्नील, आणखीन काही प्रवासी रेल्वेमधून पडल्याची माहिती सुद्धा समोर येते। नक्कीच प्राथमिक माहितीनुसार या ट्रेन मधून 10 ते 12 प्रवासी हे रेल्वे पट्टीवरती पडल्याची माहिती समोर आली। यामध्ये 5 ते 6 प्रवासी जे आहेत ते जागीच मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे। एक असं व्हिडिओ सुद्धा सोशल माध्यम आहेत त्याच्यावरती व्हायरल होताना पाहायला मिळतं। या संदर्भातील अधिक तपास सुद्धा आता सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे यामागे नक्की कारण काय आहे याचा सुद्धा तपास हा सुरू करण्यात आलेला आहे। नीलम जी, स्वप्नील, या ठिकाणी ट्रेन किती वेगाने होती किंवा कोणत्या स्थानकावर थांबणार होती त्या संदर्भात काय माहिती मिळते? नक्कीच नीलम, ही पुष्पक एक्सप्रेस होती असं सांगण्यात आलेलं आहे आणि ही ट्रेन जी आहे दिवावरून ते CSMT स्टेशनकडे रवाना झाली होती। त्यामुळे या ट्रेनचा थांबा हा दिवा येथे सुद्धा होता। दरम्यान या ठिकाणी पुढे ही ट्रेन सरकताना काही वेग हा ट्रेनचा हा मर्यादित होता। मात्र एकूणच यामध्ये जे प्रवासी होते ते दरवाजावरती उभे होते आणि यामुळे धक्काबुक्कीमुळे कुठेतरी हे प्रवासी खाली पडले असा हा कयास सध्या असा मांडला जातोय। मात्र यातील ठोस नक्की कारण काय हे आणि या ट्रेनचा नक्की त्यावेळेला वेग किती होता या संदर्भातील जी अधिकृत माहिती आहे पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे यांच्या हेडक्वार्टर्स मधूनच देण्यात येणाऱ्या अशा प्रकारची माहिती जी आहे ती सध्या मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी यांनी दिलेली आहे। जी स्वप्नील, मात्र या दुर्घटनेनंतर या अपघातानंतर आता रेल्वे वाहतूक कशी आहे त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच या दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेवरची जी वाहतूक आहे ती विस्कळीत झालेली आहे। त्यामुळे धीमा आणि जे फास्ट जे आहेत ट्रॅक त्याच्यावरती सुद्धा याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळतं। एकूणच ठाणे ते CSMT कडे जे जाणाऱ्या लोकल त्या सुद्धा कुठेतरी खोळंबल्या असल्यामुळे 10 ते 12 मिनिटं या ट्रेन सुद्धा उशिराने धावत आहेत। मात्र लवकरच जो अपघातस्थळीची जी पुष्पक एक्सप्रेस आहे ती सध्या पुढे नेण्यात आलेली आहे। मात्र लवकरच त्या सर्व जो वेळापत्रक आहे ते सुरळीत करण्यात येईल असं सुद्धा सांगितलं जात आहे। जी स्वप्नील, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।